नमस्कार मंडळी, कसे असतात? बरे बरेवान माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर याचं ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. तर आज आपण ना तुमका दाखवणार असू घटप्रभा नदीचं उगम. तर घटप्रभा नदी कोणाकोणाच्या गावात पुजल्या कमी करून नक्की सांगा. तर आज आपण दाखवूया तुमका घटप्रभा नदीचं उगम कशाची वाडी चौकुळ खमद्याचं देऊळ जाणार त्यासाठी ठिकाणी या. असं मस्तपैकी डोंगरा दोन्ही बाजून आणि दोन्ही बाजून अशी दोन्ही साईडनं नदी जाता आणि पुढे जाऊन पापडी ब्रिज आणा तर आपण तुमका दाखवूया. थंय ती एकत्र होता. थैना मग थोडासा अंतर म्हणजे नाही म्हणता 5-6 किलोमीटर पुढे गेल्यानंतर लगेच फाटोवाडी डॅम हा घटप्रभा मध्यम प्रकल्प. तर अशी आहे ती. तर आज आपण उगमस्थानी गेलेलो असू आणि तुमका दाखवूया उगमस्थान. तर बघू शकतात हे असा ह्या साईडनं एक ओढो येतात, त्या साईडनं एक ओढो येतात आणि त्या साईडनं अशी 4-5 ओढे एकत्र येतात आणि मग थैना उगम चालू होता म्हणजे नदी चालू झाली. तर त्या साईडनं पण एक वाट आहे योग. तर बघूया आपण त्या साईडनं योग गावला. तर ही बघा तर योग गावला तर येऊया आणि आत्ता आपण ह्या वाटेने इलू ह्या साईडनं वाटा थैना इलू आणि हैना असे चालू झाले. आणि नदी म्हणा नदी दिसायची नाही तुमका, सगळी वांगानी शेती दिसतली. तर ती वांगानी शेतीच म्हणजे नदी आहे आमची बेसिकली घटप्रभा नदी. तर बघू शकतात ही सध्या पाऊस नाही आहे त्यामुळे मस्तपैकी शांत पाणी आहे. नाहीतर बघितलं असताना तुम्ही मागच्या व्हिडिओत ना घटप्रभा नदी कानूरमध्ये दाखवले बिजू फाट्यावरती आणि गवशात कसलं रौद्ररूप होता. बघू शकतात कसा आहे एकदम. आणि आज आपल्यासोबत दिलेले असत प्रदीप गावडे फोटोग्राफर पिळणी. बघू शकतात सध्या त्यांचं काम चालू फोटो काढतात ते. तर आज आपण त्यांना सगळं दाखवणार चौकुळमधला. तर तुमका पण दाखवूया हळूहळू करून आपण थोड्या दिवसात. तर सध्या आपण उगमस्थान दाखवूया तुमका आणि नंतर पुढे पुढे नदी दाखवत जाऊया. चला पहिला आता आपण हैनावरती खमद्याच्या सड्यावर जाऊया आणि खमद्याचं मंदिरचा आशीर्वाद घेऊया खमद्या देवाचं आणि मग पुढच्या प्रवासाला आपल्या सुरुवात करूया. चला बघू शकतात उगमस्थान. तर मंडळी असा आपला रस्तो जो की चौकुळ मेन रोडवर ना खमद्याच्या सड्याच्या देवळाकडे जाता आणि ह्या आपण गाडी लावलेलो आणि ह्यासाठी आपण गेलेलो आता उगमस्थान बघण्यासाठी. तर आहे ना तर वर जाऊया आपण आणि देवळाकडे जाऊया आणि तुमका पण दाखवायला देऊ आणि आपण पण दर्शन घेऊ. चला तर म्हणजे आता आपण पुतळी असं बघू शकतात खमदादेव मंदिर आणि याचं परिसर बघू शकतात असं मस्त हिरव हिरवगार. चला जाऊया हे रस्ते बघू शकतात कशाची वाडी केलं. तर म्हणजे बघू शकतात आपण इलू मंदिरमध्ये आणि हे जे सगळे असतात ना तर हे नवस बोलले की ना नवस पूर्ण झाले की असे बांधतात. बघू शकतात तर मंडळी आपलं खमदर ना तो नवसात पावता आणि खास करून माहेर अशी जे असतात ना त्यांचं श्रद्धास्थान आहे. तर अशी खूप मोठी ख्याती आहे आपल्या देवाची. होऊ शकतात. तर मंडळी मस्तपैकी मंदिरमधनं आपण दर्शन वगैरे घेऊन येतो. तुम्ही पण घेतला असताना दर्शन आणि बघू शकता हे मंदिरच्या आजूबाजूचे परिसर आहे मस्त माहीत आहे. याडे शांत कोण नसता काय नसता भारी वाटतं. एक नंबर वाईब येत आहे यासाठी म्हणजे मन प्रसन्न होता आणि त्यात मी माझ्या गावात माझ्या देवाकडे येईल त्यामुळे आणि माका भारी वाटतं. बघू शकतात साईडनं मंदिर कसं दिसतं. तर अजून काही जणांना माहीत नाही आहे की माझं गाव खायचा. तर माझं गाव चौकुळ तालुका सावंतवाडी. तर मी चंदगडला राहतो आहे. कॉलेज म्हणा काम म्हणा सगळ्यासाठी आपण चंदगडात राहतो त्यामुळे आपली भाषा मालवणी म्हणजे. आता आपण आणि एक ब्रेक घेतलो आणि हाय असा मस्तपैकी टर्न आणि त्या टर्नवरनं घटप्रभा नदीचं पूर्ण व्ह्यू दिसतात. त्यामुळे तुमचं दाखवायला होऊ शकतात कसं दिसतं सगळं. ही वांगणच असत जी की शेती बघू शकतात त्या नदी जाते नदीमध्येच ती वांगण शेती आहेत. बघू शकतात कसे आहेत. तर मंडळी आता आपण गेलेलो असू जुवाडवाडीमध्ये
आणि जुवाडवाडीमध्ये जुन्ना ब्रिज हा जा की घटप्रभा नदीवरच बांधलेला. आणि जुवाडवाडीमध्ये 2 नदींचं उगम होतं. एक गोनसटवाडीकडनं येत आहे आणि एक आणि जी आता आपण तुमका दाखवली ती नदी. तर दोन्ही नद्यांचा ना हे संगम होता, होऊ शकतात. हे बघा त्या साईडनं एक नदी आहे तशी आणि ह्या साईडनं एक आणि पुढे बघू शकतात हे असं संगम होत आहे. मधुर जाधव. तर मंडळी आता आपण एक ब्रेक घेतलो हा दुसरो आणि है ना ब्रिज हा जा की घटप्रभा नदीवरच बांधलेला पापडी ब्रिज आहे ना त्याच्या थोडासा अलीकडे. आणि हे काही फ्रेंड भेटले आपणाक बघू शकतात. हे आता ब्रिज हा बघू शकतात. ही नदी जी आपली घटप्रभा नदी. आणि ही सळर वाट जी गेली ना ती निनेवाडीक जाता. तर मंडळी आता आपण मेन स्टॉप घेतलेलो असू आणि जो आपलं खरं स्टॉप पापडी ब्रिज. कारण घटप्रभा नदीवरचा मोठा ब्रिज पापडी ब्रिज बघू शकतात. हे असा पापडी ब्रिज आपला किती मोठा बघू शकतात. आणि पाणी बघा नदी आणि पूर येलो ना की या पूर्ण भरता वर येणार ना असा पण यासाठी बघू शकता या जरा सकल भाग आहे उतारा त्यासाठी पाणी येता बघू शकतात. आणि है ना जी आपण आता दाखवत तुमका येलो ती नदी ह्या साईडनं आली आणि ह्या साईडनं नेनेवाडी म्हणा ना त्या साईडनं एक नदी इल्या ही आणि जळवाडी वगैरे त्या साईडनं एक नदी हे करत इल्या अशी इथपर्यंत हा. आणि एक मजाकची बात म्हटलात ना तर एकच डोंगरा ह्या बाजून एक नदी जाता आणि ह्या बाजून एक जाता आणि नंतर अशी ती थोडी फिराण वगैरे हा येता. तुमका मी मॅपमध्ये दाखवत येता किती मस्त व्ह्यू हा. तर मंडळी आता बघू शकता आपण ह्या ठिकाणी असो हे असा पापडी ब्रिज आणि ही बघू शकता हे 2 नदी ह्या साईडनं एक ह्या साईडनं एक. तर मेन नदी ही बघू शकता अशी. आणि आपण मगाशी जिना व्हिडिओ चालू केलो ना ती ही या ठिकाणावरून आपण व्हिडिओ चालू केलेलो. आणि ह्याच बघू शकता ह्या खमद्याचं मंदिर खमद्या देवाचा. आणि जुवाडवाडीचा ब्रिज जसं थांबलो ना तर ह्या ब्रिज बघू शकतात ह्याका पण पापडीच म्हणतात. आणि हे बघा हे तो 2 नदींचा संगम झाला त्यानंतर ते नदी अशी मिळत पुढे येतात आणि पापडी ब्रिजवर. आणि ही बघू शकतात ही ह्या साईडनं नेनेवाडीकडनं नदी इली अशी. आणि तुमका दाखवते आता हे बघा ह्यो एकच डोंगर हा आणि ह्यासाठी ही नदी अशी आणि ह्या साईडनं ही नदी अशी एकच डोंगराचा पाणी तर दोन्ही बाजून जातं आणि मग परत हा येता. आणि ह्या बघू शकतात अशी चलत चलत हे फाटकवाडी डॅम आपला जवळच आहे ना लांब नाही हा फक्त कसा चालत जाऊची वाटा. ही मराठीवाडी आहे ना हय गेलात की तुमका असं थोडंसं चलत गेलात की हय पोचतात तुम्ही बघू शकतात. तर आता आपण आहे ना जाऊया पुढे आंबोली. तर मंडळी आता आपण थांबलेलो असतो शिरगावकर पॉईंटमध्ये आहे ना आंबोली घाट दिसता तो तुमका दाखवूया आणि हे व्हिडिओ संपवूया. तर चला दाखवूया. तर मंडळी असं वर चढूचा लागता मग दिसता आणि बघू शकतात दाखवतो तुमका बघा आंबोली घाट दिसलो काय बघा आंबोली घाट. आणि हे रस्ता आमचं मूसघाट मुशीतलो रस्ता म्हणतो का. तर आता हे व्हिडिओ संपवूया आपण. तर आताचं हे व्हिडिओ घटप्रभा नदीचं उगमस्थान दाखवत जातो तुमका आता दाखवले मी. तर हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब करू नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय.